हा सर भाई बोला. महाराष्ट्राचे लोकनेते 1990 सालापासून तर आजपर्यंत विधिमंडळात कार्य करत आहेत. जे 6 वेळा निवडून गेले, आपल्याला कल्पना आहे पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, त्यानंतर कठीण होत जातं. पण त्यांच्यावरचा विश्वास, फेथ, यकीन, ट्रस्ट, काय शब्द वापरायचा असेल तो, त्यामुळे 6 वेळा ते विधानसभेतनं निवडून आले. आणि त्यांचं आपण राजकीय जीवन जर पाहिलं तर ते सत्ताधारी पक्षातही होते, विरोधी पक्षातही होते. विरोधी पक्षातही फार चांगल्या पद्धतीने काम केलं, सत्ताधारी पक्षात मंत्री असताना देखील फार उत्तम रीतीने काम केलं. एक आदर्श त्यांनी राजकीय नेत्यांमध्ये निर्माण केला की राजकारणातल्या माणसाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर असे नाथाभाऊ ज्यांचा हा समारंभ आपण करतोय तो शक्ती प्रदर्शन किंवा मीपणा किंवा अहंकार म्हणून हा कार्यक्रम नाही, एक कृतज्ञता महोत्सव आहे. कसला कार्यक्रम आहे पण हा सगळा? हा त्यांचा 75व्या वर्षात ते पदार्पण करतायत. अमृत महोत्सव आहे आणि हा अमृत महोत्सव मी मगा सांगितलं त्या पद्धतीने एक कृतज्ञता त्यांच्या संदर्भातली आपण व्यक्त करावी म्हणून हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यातनं आपण ऊर्जा घ्यावी, हा देखील एक उद्देश आहे. भाई कोण कोण नेते निमंत्रित करण्यात आलेले या सगळ्यामध्ये? माननीय शरदचंद्रजी पवार आमचे आदरणीय नेते, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, त्यानंतर आपले गडकरी साहेब आहेत, महामहिम राजस्थानचे राज्यपाल साहेब आहेत, केंद्राचे CR पाटील साहेब आहेत, प्रकाश आपले वंचित याचे प्रकाश आहेत. सर्व पक्षाचे नेते आपण या ठिकाणी बोलवले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण येत आहेत का? फडणवीस साहेब, सुमित्राताई असतील, एकनाथ. दोन्ही नेत्यांना स्वतः म्हणजे आमची वाट न पाहताना स्वतः नाथाभाऊ त्या ठिकाणी गेले आणि त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं येत आहेत सांगितलं का? होकार दिलेला आहे. याच्यात नकार देणाऱ्या एकही माणसाचा फोटो मी याच्यात छापलेला नाही आहे. भाई पत्रिका पाहिली तर खरं मोठं व्यासपीठ आहे, अनेक दिग्गज राजकीय नेते येत आहेत. राजकीय काही समीकरण आहेत का या पाठीमागे? राजकीय समीकरण नाही, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याने दिशा घ्यावी, महाराष्ट्राने दिशा घ्यावी. विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतील पण शेवटी ध्येय एकच आहे, महाराष्ट्राच्या माणसाला सामाजिक न्याय देणं, त्यानंतर सेवा करणं आणि जास्तीत जास्त चांगल्या दिशेने गतीने विकास व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पण ते पत्रिका पाहिल्यानंतर अनेक राजकीय चर्चा व्हायला लागलेल्या आहेत की सगळे फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, सगळ्या मंडळींचे फोटो छापले आहेत त्यावरती. राजकारण म्हटलं की चर्चा होणार, पण ह्या कार्यक्रमात राजकारण नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो. हा सामाजिक कार्यक्रम आहे, जे कौटुंबिक कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम नाही. हा राजकीय कार्यक्रम नाही, पण राजकारणाच्या माध्यमातून काम करणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन होणारा कार्यक्रम आहे.